Now it is biotechnology. Biotechnology. In earlier lecture, we have discussed recall a little. In that, we have already seen what is biotechnology. The techniques of bringing about improvements. The techniques of bringing about improvements in living organism. Improvement in the living organism by genetic modifications, gene मध्ये modification करून, and hybridizations, the cross between the two different species. For the welfare of the human beings, that is called as biotechnology. So, we will start here biotechnology. We have studied in the earlier class that biotechnology is bringing about artificial genetic changes. आता जेनेटिक चेंज मध्ये आर्टिफिशियलच करावं लागेल, कारण जीन्स तर एक वेळा जे असतात ते मग त्या जीन्स मध्ये जर इंटरफिअर करायचं असेल तर वी हॅव टू डू इट आर्टिफिशियली. सो biotechnology is bringing about artificial genetic changes and hybridization in organism for human welfare. आणि मग त्या ऑर्गॅनिझम मध्ये चेंजेस करायचे त्याच्या जीन्स मध्ये, जो काही त्याचा जीनोम आहे, जीन्सचा सिक्वेन्स आहे, त्याच्यामध्ये चेंजेस करायचे त्याच्या जीन मध्ये, आणि मग त्याच्यानुसार डिझायर्ड कॅरेक्टर त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करायचे बाय हायब्रिडायझेशन. ओके, and it is for the welfare of the human beings. Which are the needs of the human beings? That is to be satisfied by this technique. कारण आपल्याला काय पाहिजे, तर आता पॉप्युलेशन वाढत आहे, जास्त उत्पादन पाहिजे, मग आपल्याला त्या क्षेत्रात काम करावं लागेल, मग त्या प्लॅन्टच्या जीन्स मध्ये रवारी करावं लागेल, किंवा मग हायब्रिडाइज प्लॅन्ट्स बनवावे लागेल. आणि कशासाठी, तर एवढ्या जणांना फीड करण्यासाठी, एवढ्या जणांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आणि म्हणूनच that is called as for the welfare of the human beings. Okay, various branches of science like cytology, that is cell biology, cell related all the parameters. Biochemistry, it is a combination of biology and chemistry, आणि मग त्याच्यामध्ये बायोकेमिस्ट्री मध्ये काही केमिकलचा वापर करून बायोलॉजिकल याच्यामध्ये इंटरफेअर्स करणे. बायोकेमिस्ट्री, मॉलिक्युलर बायोलॉजी, मॉलिक्युल्सच्या रिलेटेड, तर मॉलिक्युल्स म्हणजे आपले तसे मॉलिक्युल्स नाही, तर हिअर द मॅक्रो मॉलिक्युल व्हॉट वी हॅव डिस्कस, दॅट इज प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड, RNA and DNA. So molecular biology, the branch of biology that deals with the structure and functions of the macromolecules, protein and nucleic acid, that is RNA and DNA, and these are the essential to life. आणि मग यांचं जे स्ट्रक्चर आहे, यांचं फंक्शन आहे कशाचं, तर प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड RNA आणि DNA यांचा अभ्यास करणारी जी ब्रँच आहे बायोलॉजीची, दॅट इज कॉल्ड ॲज मॉलिक्युलर बायोलॉजी. सो and genetic engineering, what we have already studied in our earlier classes and in our earlier lectures also. So various branches of a science like cytology, biochemistry, molecular biology and genetic engineering, these are included in a biotechnology. So the biotechnology is vast field, खूप मोठी फील्ड आहे, कारण त्याच्यामध्ये एवढे सारे येतात की काय काय. सायटोलॉजी पण त्याच्यामध्ये आलं, बायोकेमिस्ट्री आलं, मॉलिक्युलर बायोलॉजी आलं, आणि जेनेटिक इंजिनिअरिंग, ऑल दीज आर इन्क्लुडेड इन अ बायोटेक्नॉलॉजी. न्यू एक्सपेरिमेंट्स आर बीइंग परफॉर्म फॉर इम्प्रूव्हिंग द ॲग्रिकल्चर यील्ड. आणि मग नवीन नवीन प्रयोग केले जात आहे कशासाठी, तर शेतीमधल्या जे काय धान्य असो, फ्रुट्स असो याचं, किंवा भाजीपाला असो यांचं उत्पादन वाढवण्यासाठी. So the new experiments are being performed for improving the agriculture yield. Okay, म्हणजे याचा बायोटेक्नॉलॉजीचा आपल्याला ऍग्रिकल्चर मध्ये मोठा सहभाग दिसेल फॉर द इम्प्रूव्हमेंट. ओके, then it is in a pharmacy experiment for the production of antibiotics. मग फार्मसी म्हणजे औषधी शास्त्र, औषधी निर्माण शास्त्र,
फार्मसीमध्ये मग याच्यामध्ये काय होते तर वेगवेगळ्या अँटीबायोटिक्सचं प्रोडक्शन, मग त्याच्यासाठी सुद्धा बायोटेक्नॉलॉजीचा वापर, व्हायटामिन्स अँड हार्मोन्स लाईक इन्सुलिन हॅव बीन सक्सेसफुल. आणि मग इन्सुलिन हार्मोन्स की ज्याच्यामुळे ज्याच्या डिफिशियन्सीमुळे ज्याचं सिक्रेशन कमी असेल तर आपल्याला डायबिटीस होतो. म्हणजे जे पॅनक्रियासमधनं इन्सुलिन प्रॉपर प्रमाणात सिक्रेट होत नसेल तर दॅट पर्सन सफर्स फ्रॉम द डायबिटीस. ओके. आणि मग याचा साखरेसोबत असा डायरेक्टली संबंध बिलकुल येत नाही. पण इन्सुलिनचं काम काय असते तर आपल्या ज्या फूडमध्ये जी काही साखर जाते तर तिला कंट्रोल करायचं काम असते, तिला कंट्रोल करायचं काम असते. आता आपल्याला डायबिटीज आलेलं आहे तर इन्सुलिन सिक्रेटच होऊन राहिलेलं नाहीये, इन्सुलिन सिक्रेट होऊन राहिलेलं नाहीये किंवा कमी प्रमाणात होत आहे. पण आपण जे जेवणातून जे घेतो तर ती साखर मग तिला कंट्रोलमध्ये ठेवायचं काम इन्सुलिनकडे आहे. पण इन्सुलिन कमी प्रमाणात असेल तर ती कंट्रोल राहणार नाही. आणि मग हे असा किस्सा असल्यामुळे मग डायबिटीज झालेल्यांना सांगतात की साखर खायची नाही. का बरं तर फूडमधनं साखर चाललेली आहे, वरून साखर येईल म्हणजे आपण गोड जर खाल्लं तर मग काय होईल तर इन्सुलिनच नसेल सफिशियंट. पण याचा अर्थ असा नाही आहे की डायबिटीसवाल्या लोकांनी बिलकुलच गोड खायचं नाही, कारण कधी कधी यांची साखर कमी पण होऊ शकते, त्यामध्ये फ्लक्च्युएशन राहू शकते. कारण आपले जेवणामधले जे पदार्थ आहेत ते व्हेरिएबल आहे आणि मग कोणत्या याच्यातून कोणती जास्त होते कुठे कमी होते त्याच्यानुसार थोडेफार प्रमाणात साखर घेतलीच चालेल. फक्त एवढं आहे जे रेग्युलर पर्सन्स आहेत त्यांच्यापेक्षा कमी घ्यावी लागेल डायबिटिकला. आणि सर्वात महत्वाचं विथ रिस्पेक्ट टू द डॉक्टर. पण अशा प्रकारचा डायबिटीस असते आणि मग याच्यासाठी लागणारं इन्सुलिन सुद्धा बायोटेक्नॉलॉजीने प्रोड्यूस केल्या जाते आणि मग ते इन्सुलिनचे जे इंजेक्शन घेतात ते आपल्याला मिळतात. ओके. सो इट इज इन अ फार्मसी औषधी निर्माण शास्त्र एक्सपेरिमेंट्स फॉर प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स, व्हायटामिन्स अँड द हार्मोन्स. इन्सुलिन इज ॲक्च्युअली हार्मोन्स like insulin have been successful. High class varieties of crops have been developed through the technique of tissue culture. आणि मग क्रॉप्सच्या ज्या हाय क्लास व्हेरायटीज आहेत त्या सगळ्या डेव्हलप केल्या जातात कोणत्या टेक्निकने तर टिश्यू कल्चर अँड ऑल इट इज इन्क्लुडेड इन द बायोटेक्नॉलॉजी. सो हाय क्लास व्हेरायटीज ऑफ क्रॉप्स हॅव बीन डेव्हलप थ्रू द टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर. ओके. मग बायोटेक्नॉलॉजी इन्क्लुड्स फॉलोइंग मेन एरियाज. आता एवढं वास्ट फील्ड आहे तर मग त्याच्यामध्ये कोणते कोणते एरियाज कव्हर्ड होतात हे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल. पहिला यूज ऑफ व्हेरियस ॲबिलिटीज ऑफ मायक्रोब्स लाईक योगर्ट प्रोडक्शन फ्रॉम मिल्क अँड अल्कोहोल फ्रॉम द मोलासिस. आणि मग आता जे काही आहे मायक्रोब्स, मग या मायक्रोब्सचा वापर करून आपण योगर्ट प्रोडक्शन करू शकतो मिल्क पासूनच आणि अल्कोहोलचं प्रोडक्शन करू शकतो मोलासेस, शुगर मोलासेस. म्हणजे आपण शुगर मोलासेस, शुगर केन मोलासेस तर त्याचा चोथा की त्याच्यामधला जो रस काढून गेल्यावर आणि मग अशा मोलासेस पासनं आपण अल्कोहोलचं प्रोडक्शन करू शकतो, स्पेशली इथिल अल्कोहोल, स्पेशली इथिल अल्कोहोल. आणि मग हे पण मागच्या वर्षी शिकलो होतो. So it is use of various abilities of microbes. मायक्रोब्सच्या ज्या वेगवेगळ्या ॲबिलिटीज आहेत त्याचा यूज करून आपण योगर्ट फ्रॉम द मिल्क और योगर्ट प्रोडक्शन फ्रॉम मिल्क अँड अल्कोहोल फ्रॉम द मोलासेस. देन सेकंड यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल्स. आता मग जी सेल्सची प्रोडक्टिव्हिटी आहे सेल्सचं मल्टिप्लाय होणे the use of productivity of the cells, it is for the production of the antibiotics and vaccines. For the production of the antibiotics and the vaccines, etc. with the help of the specific cells. आणि मग स्पेसिफिक सेल्स यायच्या आणि त्याच्यापासून अँटीबायोटिक्स बनवायचं किंवा मग व्हॅक्सिन्स बनवायची. तर अशा प्रकारचा तिथे आपण यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल्स. ओके. यूज ऑफ बायोमॉलिक्युल्स. आता आत्ताच आपण पाहिलं मॉलिक्युलर बायोलॉजी. मग यूज ऑफ बायोमॉलिक्युल्स लाईक डीएनए,
that is deoxyribonucleic acid DNA and proteins, and it is for the human welfare. कारण proteins it is the body building material आणि मग याचं सुद्धा प्रोडक्शन झालं पाहिजे DNA आणि मग हे बायोमेडिकल्स यांचा यूज, आणि यांचा यूज कशासाठी तर फॉर द वेलफेअर ऑफ द माणसाच्या भल्यासाठी, मानव प्रजातीच्या. ओके, then development of plants, animals and products of desired quality by gene manipulation. By gene manipulation, जीन मध्ये चेंजेस करून मॅनिप्युलेशन म्हणजे त्यामध्ये ढवळाढवळ करणे की जो त्याचा नॅचरल सिक्वेन्स होता, मग त्या जीन्स मध्ये एखाद्या जीन्स मध्ये जर आपण जर चेंज केलं, अल्टरेशन केलं, काय म्हणजे तो जीनोमचा जो सिक्वेन्स आहे जीन्सचा दॅट विल बी डिस्टर्ब अँड अनदर क्वालिटीचा प्रोड्यूस देअर. आणि मग कारण आपण शिकलेलं आहे की पर्टिक्युलर जीनला पर्टिक्युलर फंक्शन दिलेलं असतं. ओके, मग या जीन सोबत जर आपण दुसऱ्याचं काही किंवा मॅनिप्युलेशन केलं, त्या जीनच्या जागी दुसरं टाकला, तर मग तो त्याचं रिस्पेक्टिव्ह फंक्शन देईल आणि मग आपल्याला स्ट्रेस, एन्व्हायरमेंटल स्ट्रेस रेजिस्टन्स व्हेरायटी सुद्धा क्रॉपची मिळेल. कशामुळे तर बाय जेनेटिक मॅनिप्युलेशन. सो डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स, एनिमल्स अँड प्रोडक्ट्स ऑफ डिझायर्ड क्वालिटी बाय जीन मॅनिप्युलेशन. प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ हार्मोन्स, ह्युमन ग्रोथ हार्मोन सुद्धा त्याचं प्रोडक्शन होते विथ द हेल्प ऑफ द जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया. आणि मग बॅक्टेरियाच्या मदतीनं जेनेटिक मॉडिफिकेशन करायचं आणि मग आपल्याला ग्रोथ हार्मोन्स जे आपण पाहिलं होतं मागच्या वर्षी चार्टच होता मोठा, तर ह्युमन ग्रोथ हार्मोन विथ द हेल्प ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया. देन यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक्स. काही जेनेटिक टेक्निक्स वापरून, काही नॉन जेनेटिक टेक्निक्स वापरून. तर नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स यूज ऑफ आयदर सेल ऑर टिश्यू. आता नॉन जेनेटिक मध्ये म्हणजे डायरेक्ट आपण सेल किंवा टिश्यू वापरत असेल तर तिथे जीनचा काही संबंध नाही आला, मग दॅट इज द नॉन जेनेटिक टेक्निक. So, non-genetic biotechnology involves use of cells or tissues. For example, tissue culture, production of hybrid seeds, etc. आणि मग जेनेटिक तर आपण पाहिलं की डायरेक्ट जीन्स मध्ये अल्टरेशन करायचं. पण नॉन जेनेटिक मध्ये जर समजा आपण सेल्स वापरत असेल किंवा टिश्यू वापरत असेल तर हे नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी मध्ये येईल. आणि त्याच्यामधलं एक्झाम्पल टिश्यू कल्चर, इट इज प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड्स, etc. आणि मग हे झालं आपलं बायोटेक्नॉलॉजी इन्क्लुडिंग फॉलोइंग मेन एरियाज. एवढे सारे एरियाज आहे म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा जो स्टडी आहे तो खूप फास्ट आहे. सो फॉर इट इज ऑल ओव्हर फॉर द टुडेज लेक्चर. नेक्स्ट टाइम वी विल सी बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड मेनी मोर. टिल देन बाय.